आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह प्रकरण 2 वर्षांपासून लांबणीवर आहे। या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा लागेल या त्यांच्या वक्तव्याने आता शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाचा निकाल लागेल याचे संकेत मिळाले। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीसोबत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्याची जेव्हा शिवसेनेकडून मागणी झाली ठाकरेंच्या, तेव्हा सरन्यायाधीशांचा सल्ला घेण्याबाबत ठाकरे गटाला सांगणारे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत हे आता देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत लवकरच। विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायमूर्ती कांत यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश पदासाठी केली आहे। नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हा मुंबई तकचा व्हिडिओ आहे। गुरुजी, मी अभ्यासाला कंटाळलोय म्हणून आता वकिली करणार असं सांगणारे अवघ्या 550 रुपयात केस लढणारे आणि केसच्या ड्राफ्टिंगसाठी 1100 रुपये मिळवणारे सूर्यकांत हे पुढे जाऊन सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झाले। चंदीगडमध्ये ड्राफ्टिंगची कला शिकल्यानंतर ड्राफ्टिंग हा वकिलीत यशाचा मार्ग आहे आणि चांगली याचिका लिहिल्यानं केसचा निकाल बदलू शकतो असा विश्वास असलेले सूर्यकांत यांनी आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत महत्त्वाच्या आणि मोठमोठ्या प्रकरणांचा निकाल दिलाय। 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाला समर्थन देणाऱ्या घटनापीठावर ते होते। देशद्रोह कायदा रद्द करणाऱ्या खंडपीठावर न्यायमूर्ती सूर्यकांत होते। 1 रँक 1 पेन्शन ही योजना संरक्षण दलासाठी घटनात्मकरित्या आपल्या निर्णयानं त्यांनी वैध ठरवली। बिहारमध्ये मतदार याद्यांच्या SIRचा मुद्दा तापला होता, तेव्हा मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावावरून सुप्रीम कोर्टात बराच युक्तिवाद रंगला। मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख नावांची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश सूर्यकांत यांनीच दिले। देशभरातील सर्व बार असोसिएशनमधील 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनीच दिलेत। पेगासस हे हेरगिरी प्रकरण देशात जोरदार गाजलं। केंद्र सरकारला विरोधकांनी यावरून चांगलंच घेरलं होतं। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील प्रकरण होतं हे। या पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सायबर तज्ञांची समिती स्थापन करणाऱ्या खंडपीठावर सुद्धा न्यायमूर्ती सूर्यकांत होते। ही झाली कायदेशीर प्रकरणं, पण एका क्रिमिनल प्रकरणामध्ये जिथं एका प्रकरणात पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला त्यांनी शिक्षा सुनावली, पण त्यांच्या 4 अनाथ झालेल्या मुलींना शिक्षणासाठी शाळेत प्रवेश मिळवून दिला तो न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी। इतक्यावरच न्यायमूर्ती कांत थांबले नाहीत, तर त्यांनी त्या मुलींसाठी मासिक 2,500 रुपयांचा भत्ता आणि 5.5 लाख रुपये स्वेच्छेने देणगी मिळवून दिली होती, ज्यावरून कायद्याबरोबर माणुसकी जपणारे म्हणूनही त्यांची ओळख समाजाला झाली। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जेव्हा कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, तेव्हा त्यांची त्यांच्या जुन्या शिक्षकाबरोबर भेट झाली। त्या शिक्षकानं न्यायमूर्ती कांत यांना विचारलं की तू सध्या काय करतोयस, तेव्हा कांत यांनी जे विद्यार्थी दशेत होते त्यांनी सांगितलं की आता मी वकिली करणार आहे। तेव्हा त्या शिक्षकानं न्यायमूर्ती कांत यांना प्रश्न विचारला की वकिली तू का करतोयस, तू एक चांगला विद्यार्थी आहेस आणि कायद्याचा अभ्यास कर। त्यावर सूर्यकांत यांनी असं सांगून टाकलं की गुरुजी, मी अभ्यासाला कंटाळलोय। पण पुढे जेव्हा त्यांनी वकिली सुरू केली, त्यांना कळलं की या पेशात तर आयुष्यभर अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर त्यांनी एके ठिकाणी बोलताना ही बाब सांगितली सुद्धा। ड्राफ्टिंगमध्येच अर्धी केस आपण जिंकतो असं सांगणाऱ्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांना त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांचे वरिष्ठ याच ड्राफ्टिंगसाठी अवघे 1100 रुपये देत होते। सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 मध्ये हरियाणात झाला। हिसारमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 1984 मध्ये त्यांनी LLBचं शिक्षण पूर्ण केलं आणि 2011 मध्ये कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीमधून त्यांनी LLMचं शिक्षण पूर्ण केलं। घरात सर्व शिक्षक असताना सूर्यकांत यांनी हट्टाने कायद्याचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला। 10वी पर्यंतचं शिक्षण जस्टिस सूर्यकांत यांनी गावच्या शाळेत आणि त्यानंतर त्यांनी हिसारच्या कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। 10वीत असताना जेव्हा त्यांच्या भावाचा खांदा फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा सूर्यकांत काकांच्या मदतीसाठी शेतात कामाला सुद्धा जायचे। 10वीची परीक्षा देण्यासाठी सूर्यकांत हे पहिल्यांदा शहरात गेले होते आणि तेव्हा त्यांनी शहर पहिल्यांदा पाहिलं। सूर्यकांत यांच्या भावानं दिव्य भास्करला दिलेल्या माहितीनुसार ग्रॅज्युएशन करताना सूर्यकांत यांनी लिहिलेली मेड पर मिट्टी चढ़ा दो ही कविता तेव्हा पॉप्युलर होती। 1975 मध्ये जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन सुरू होतं, त्याचा सूर्यकांत यांच्यावर प्रभाव होता। जयप्रकाश यांना ते आपला आदर्श मानत होते। विद्यार्थी चळवळीत सूर्यकांत सक्रिय होते, पण राजकारणात त्यांना फारसा रस नव्हता आणि म्हणून त्यांनी कुठलीही पॉलिटिकल पार्टी जॉईन केली नाही असं त्यांचे बंधू ऋषिकांत सांगतात। आजही सूर्यकांत यांना शेतात जायला आवडतं, शेतात काम करायला आवडतं, शेतातल्या तलावाच्या किनारी बसून राहणं त्यांना विशेष आवडतं आणि तिथं त्यांना शांतता वाटते।
गावच्या ज्या घरात सूर्यकांत यांचा जन्म झाला तिथेच त्यांनी त्यांचं स्टडी रूमही बनवलं होतं. कधी आज ते गावी गेले की त्या खोलीत आवर्जून जातात असं त्यांचा भाऊ त्या मुलाखतीत म्हणालाय. गावातल्या हुशार विद्यार्थ्यांचा ते सन्मान करून त्यांना प्रोत्साहन सुद्धा देतात. 23 नोव्हेंबरला सरन्यायाधीश भूषण गवई रिटायर्ड झाल्यानंतर जस्टिस सूर्यकांत हे 24 नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत त्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ असणार आहे.